महाबंध महामुद्रा केसरी. काय म्हणला? साधारण 120 121 श्लोकापर्यंत आपण इथे होतो. तर याच्यामध्ये तिन्ही बंधांचं आपल्याला महत्व लक्षात आलं पाहिजे. जालंधर बंध लावल्यामुळे आपण काय करतो? कंठामध्ये आपल्याला प्राणाला थांबवून धरायचा आहे, बरोबर. त्यानंतर आपण मूलबंध, हा सर्वात खालचा बंध आहे, तिथून आपण अपानाला थांबवतो. प्राणाला आपण आत घेतलेला आहे आणि अपानाला थांबवलेला आहे किंवा वरच्या दिशेने प्रेरित केला मूलबंध लावून. मग त्यांच्यामध्ये ऐक्य होतं आणि या सर्वाला आपण पुढे त्याच्यानंतर जो आहे तो म्हणजे उड्डीयान बंध. त्याच्यामध्ये उड्डीयान बंधामध्ये काय होतं? या प्राणाला आपण पाठच्या दिशेने सुषुम्नेकडे स्थारित करतो, जेणेकरून मूलाधार चक्राच्या इथून सुषुम्नेमध्ये तो प्रवेशित होईल. अशा पद्धतीने आपण ही रचना केलेली आहे. बंधांची रचना कशासाठी आणि कशा पद्धतीनं केली जाते याचं लॉजिक जर लक्षात आलं तर लक्षात ठेवायला वेळ लागत नाही, तर लोक पाठ करत बसतात आणि मग काय उपयोग होत नाही. तर पाठांतराबरोबर त्याची संकल्पना पण आपल्याला व्यवस्थित माहिती असली की लिहिताना काही प्रॉब्लेम येत नाही. आता इथे काही गोष्टी सांगितल्यात बघा कशा. प्राणापान नादबिंदू मूलबंधेन च एकता. नादबिंदू एकत्रित होतात, प्राण अपान एकत्रित होतात. गत्वा योगश्च संसिद्धीर यच्छतो नात्र संशय. योगा निसंशयप्रमाणे निसंशय योग सिद्ध होतो, अशा पद्धतीत याचं वर्णन केलेलं आहे. आता इथे अनाहत ध्वनीचा उल्लेख आलेला आहे. जेव्हा आपण आहत ध्वनी म्हणतो ते कसे आहेत? तर समजा आपल्याला एखादा दगड पडला तर त्याचा आवाज येतो, किंवा खेळा पाडला त्याचा वेगळा आवाज येतो, टाळी वाजवली वेगळा आवाज येतो, कुठे मशीन चालू आहे, गाड्या जात आहेत, हे वेगवेगळे आवाज आपल्याला बाहेरून ऐकू येणारे आवाज आहेत, जे वेगवेगळे असू शकतात. पण जो एक म्हणजे आहत ध्वनी म्हणजे काय? तर एक गोष्ट दुसऱ्यावर आहत किंवा आपटली तर होणारा आवाज. आणि जेव्हा आपण आपल्या अंतर्भागात बघतो, अंतरात जाऊन आवाजाचा अनुभूती घ्यायला लागतो, तेव्हा जो ऐकू येतो, जो कशावरही कशाच्या आपटण्याने ऐकू येत नाहीये, तो आपल्या शरीरामध्ये चालू असलेल्या गोष्टींचा आवाज आहे, किंवा ज्याला आपण अनाहत ध्वनी असं नाव दिलेलं आहे. या ध्वनीवर आपलं लक्ष केंद्रित व्हायला पाहिजे. ज्याला ध्यानावस्था म्हणतात, त्याच्यामध्ये हा ध्वनी आपल्याला ऐकायची सवय लागली पाहिजे. अशा पद्धतीत म्हणून त्यांनी हे सांगितलेलं आहे की नादाचा सुद्धा अनाहत ध्वनी आपल्याला ऐकू यायला लागतो. तर जेव्हा योग सिद्ध होतो तेव्हा ह्या गोष्टी आपल्याला व्हायला लागतात आपल्यामध्ये. मग त्याच्यामध्ये त्यांनी पुढे जेव्हा तुम्ही अभ्यास करत जाणार तसं तसं उजव्या कानात पहिल्यांदा आवाज ऐकायला येतो, मग नंतर कसा कसा आवाज आपल्याला ऐकायला येतो, सगळ्याचं वर्णन आपल्याला हठप्रदीपिकेमध्ये पुढे येणार आहे. परंतु जेव्हा अनाहत नादाची सुरुवात या उपनिषदामध्ये पासून झालेली आहे, त्याला त्यांनी बिंदू अशा पद्धतीत वर्णन केलेलं आहे त्याचं. आता पुढे विपरीत करणी मुद्रा सांगितलेली आहे. विकी एच कोणाचा आहे बघा, ते बंद करा. विपरीत करणी आपण आतापर्यंत 3 बंध बघितले. आता विपरीत करणी बघूया आणि याची कारण मीमांसा पण बघायचं आहे. करणी विपरीताख्या सर्व व्याधी विनाशिनी. संस्कृत आपल्याला हळूहळू थोडं थोडं कळायला लागतं. ज्यांना संस्कृत विषयी काहीतरी भयंकर हे आहे, मनामध्ये प्रिज्युडाईस असतात लोक की मला संस्कृत येत नाही, असं तर वाचायला सुरुवात करायची, हळूहळू आपल्याला कळायला लागतं. करणी विपरीताख्या म्हणजे विपरीत करणी कोणाला म्हणतात?
तर ती सर्व व्याधी विनाशिनी आहे. म्हणजे तिची ख्याती अशी आहे की ती सर्व व्याधी विनाशिनी आहे. नित्यम अभ्यासयुक्तस्य जठराग्नी विवर्धिनी. जर नेहमी अभ्यास केला तर काय करते? जठराग्नीचं वर्धन करते. आहारो बहवस्तस्य संपाद्यः साधकस्य च अल्पाहारो यदि भवेत् अग्निर्देहम हरेत क्षणा. या विपरीत करणीचा अभ्यास करत असताना आपल्याला काय करायला पाहिजे? तर आहार बहुलता केली पाहिजे, आहार वाढवला पाहिजे. कॅप्सिकम आहे तू काढू नकोस काहीच. कोणाचा माईक करा ना, चालू आहे कुणाचा बघा. ऑडिओ चालू आहे प्लीज. ऑडिओ बंद करा ना प्लीज. आता सगळे बंद आहेत. ठीक आहे. तर विपरीत करणीच्या आहाराबद्दल इथे सांगतायत की विपरीत करणी जेव्हा तुम्ही करायला लागणार तेव्हा तुमचा आहार जास्ती असला पाहिजे. बहवो आहारः बहवस्तस्य संपाद्याः साधकस्य च. साधकाने संपादन करायचं आहे. काय करायचं आहे? आहार जास्ती प्रमाणात संपादन करायचं आहे. अल्पाहारो यदि भवेत. जर तुम्ही अल्पाहार केला तर देहम अग्निर्देहम हरेत क्षणात. तर जो अग्नी वाढलेला आहे जठराग्नी तो तुमचं देह हरण करेल किंवा तुमचं वजन कमी व्हायला लागेल किंवा तुमचं धातूंचं भक्षण करायला चालू करणार. जो वाढलेला अग्नी आहे तो. अशा पद्धतीत त्याचा अर्थ घ्यायचा आहे. मग आता विपरीत करणी म्हणजे काय? तर इथे त्यांनी विपरीत करणीला खाली डोकं वर पाय, अधशिर ऊर्ध्व पाद, क्षणम त्यात प्रथमे दिने. क्षणाक्षणाने वाढवायचं आहे. काय वाढवायचं आहे? तर अधशीर आणि ऊर्ध्व पाद, डोकं खाली आणि पाय वर. विपरीत करणी. जसं आपण नेहमी आहोत त्याच्या विरुद्ध करणी करायची आहे. आपलं डोकं वर आहे, पाय खाली आहे, पण आपण इथे मात्र फक्त काय करायचं आहे? खाली डोकं करायचं आणि वर पाय करायचे. याचे फायदे काय होणार आहेत लक्षात ठेवून आपल्याला पेपरला लिहायला येणार. विपरीत करणी मुद्रा टिप लिहा, 4 मार्काला येते. मग त्याच्यामध्ये तुम्हाला त्याची काय लिहावं लागेल? तर कृती लिहावी लागेल. त्याच्यानंतर तुम्हाला त्याचे फायदे पण लिहावे लागतील. बरोबर. तर फायद्यामध्ये एक फायदे असतात शारीरिक फायदे, आणि आपण म्हणजे MA ला आहोत आपण म्हटल्यानंतर आपल्याला आध्यात्मिक फायद्यांकडे पण लक्ष द्यायला पाहिजे थोडस. जसं मी तीनही बंधाचं तुम्हाला कारमुक्ता कशी होते ते सांगितलं की अपान वायू प्राणवायू कसे मिक्स होणार, काय होणार, हे सगळं पटवून दिलं. त्याच्याबरोबर कुंडलिनी जागरणामध्ये ह्याचा उपयोग कसा होतो हे तुम्ही तिथे लिहायला पाहिजे, कारण ते आध्यात्मिक आपल्याला त्याची बाजू आहे. तर लिहिताना पेपरमध्ये हे गोष्टी म्हणजे काही टिप्स आहेत या लिहिताना आपण या गोष्टींचा फायदा करून घ्यायचा की कुंडलिनी बरोबर या गोष्टी आपल्याला आध्यात्मिक फायदे होतात हे आपण सांगायचं आहे तिथे. आता पुढे पहिल्या दिवशी काय करायचं आहे? तर क्षणभरच टिकवायचं आहे. डोकं खाली वर पाय या मुद्रेमध्ये आपण क्षणभरच टिकायचं आहे. आणि क्षणात तू किंचित अधिकम अभ्यसत्तू दिने दिने. प्रत्येक दिवशी क्षणाक्षणाने किंवा थोड्या थोड्या अंतराने वेळ वाढवत न्यायचा आहे आपल्याला. एकाच दिवशी खूप केलं असं करायचं नाहीये. आता या मुद्रेचे 2 फायदे आपण पहिल्या ह्याच्यात बघितले. काय बघितले? सर्व व्याधी दूर होतात. दुसरं, भूक वाढते. आणि भूक एवढी वाढते की आपल्याच धातू आपले खायला लागते, म्हणजे शरीर कर्षण करण्याची क्षमता याच्यामध्ये आहे. मग अशा पेशंटमध्ये ज्यांच्यामध्ये स्थौल्य आहे, ज्यांच्यामध्ये मंद भूक झालेली आहे, अशा पेशंटमध्ये सुद्धा आपण ही वापरू शकतो. हे आपल्या डोक्यात आलं पाहिजे. सर आवाज गेला तुमचा. मध्ये ऐकायला नाही आलं का माझं? फोन येऊन गेला मध्ये. हा, तर ज्या पेशंटमध्ये भूक कमी लागते आहे, ज्यांच्यामध्ये अग्निवर्धनाची अपेक्षा आहे, ज्यांच्यामध्ये स्थौल्य अति आहे, अशाच पेशंटमध्ये त्यांचा अग्नीला प्रवृत्त करून त्यांचं धातुपाचन करायला लावायचं असेल तर अशामध्ये आपण विपरीत करणी मुद्राचा वापर करून घेऊ शकतो. कारण पुढे आपल्याला याचं योगाचा आपल्याला चिकित्सेसाठी वापर करून घेण्यासाठी पण पुढे येणार आहे.
तर तेव्हा हे सांगितलेलं आपण लक्षात ठेवायचं आहे. अजून काय फायदे होतात तर इथे सांगतात की विपरीत करणीचा सराव रेग्युलर 6 महिने केल्यानंतर शरीरावरच्या सगळ्या सुरकुत्या जातात आणि पांढरे केस पण दिसत नाहीत. म्हणजे सगळे पांढरे केस असतील तर ते काळे होतात. पण किती दिवसानंतर? 6. षण्मासार्था न दृश्यते. 6 महिने जो याचा अभ्यास करेल त्यानं त्याच्या अंगावरच्या सुरकुत्या किती वर्षी पडणार हो? 60व्या वर्षी साधारण वार्धक्याकडे झुकल्यानंतर सुरकुत्या पडतात. मग यावेळी सुद्धा खाली डोकं वर पाय करायचा व्यायाम इथे वर्णन केलेला आहे. त्यामुळे बरेच लोक घाबरून, काही लोकांना व्यायाम देताना घाबरून हे व्यायाम खाली डोकं वर पाय नको बाबा, डोक्यात रक्तस्राव होईल, काहीतरी होईल, असं नाहीये. क्षणभर करायला पहिल्या दिवशी सांगायचं आणि क्षणाक्षणाने वाढवायला सांगायचं. हळूहळू आपण त्याचं म्हणजे वाढवू शकतो. कारण योगाभ्यासाचं वर्णन करताना हठप्रदीपिकेत सगळ्यांसाठी योग सांगितलेला आहे, सर्व लोकांसाठी. त्याच्यात कोणीही वर्ज्य नाहीये. त्याच्यामुळे थोडा थोडा आपण वाढवायचा, एवढं मात्र नक्की. आता 6 महिने विपरीत करणीचा सराव केल्यानंतर अंगावरच्या सुरकुत्या आणि पांढरे केस दोन्ही गायब होतात. जो साधक रोज 1 तास विपरीत करणी करतो तो मृत्यूला दूर करतो. म्हणजेच काय? मृत्यूवर विजय मिळवतो. आता याच्यामध्ये एक ह्याची मेख आहे. कशी? की ह्याचा आध्यात्मिक बाजू आहे, की ज्याच्यामध्ये आपण जेव्हा ऊर्ध्व स्थितीत असतो किंवा ज्याला आपण डोकं वर खाली पाय, आपण उभे आहोत किंवा आपण बसलेले आहोत, तर आपलं डोकं वर असतं, पाय खाली असतात किंवा पोट खाली असतं. पण ह्या मुद्रेमध्ये कसं असतं की डोकं खाली आणि पोट वर अशा पद्धतीत असतं. मग याचा आध्यात्मिक फायदा पुढच्या काही ग्रंथांमध्ये सांगितलेला इथे पण मी सांगून टाकतो, की जो अमृत बिंदू आहे ज्याचं प्राशन करायला सांगितलेलं आहे, कशात? खेचरी मुद्रेमध्ये. तर तिथे याचं पुढच्या ग्रंथांमध्ये स्पष्टीकरण मिळतं. इथे त्यांनी स्पष्ट करून सांगितलेलं नाहीये, पण पुढच्या सगळ्या ग्रंथांमध्ये याचं स्पष्टीकरण आहे की तो जो बिंदू आहे, अमृत बिंदू, तो पाझरत असतो. कुठून? मस्तिष्कामधून. आणि तो आपल्या जे कपाल कुहर, जिथे आपण खेचरी मुद्रेमध्ये जीभ लावणार होतो किंवा त्या अमृत बिंदूचं प्राशन करणार होतो, एकतर तो तिथे आपल्याला अडवता येतो किंवा या विपरीत करणी केल्यामुळे खाली डोकं वर पायच झाले, मग तो अमृत बिंदू जो असतो तो खाली पडतच नाही. खाली पडला तर काय होतं? तर तो आपल्या अग्नीमध्ये जातो आणि भस्म होतो, किंवा अग्नीची जागा जी आहे ती आपली जठर आहे. मग त्या ठिकाणी जाऊन त्याचं भस्म होतं. मग त्याला जर रक्षण करायचं असेल तर आपल्याला ही विपरीत करणीची पद्धत सांगितलेली आहे. आणि मध्ये पण तुम्हाला एकदा मी बोललो होतो की जसा हा ऊर्ध्व बिंदू सांगितलेला आहे त्याचं रक्षण करायला सांगितलेलं आहे, तसंच अधो बिंदू म्हणजे शुक्र, त्याचं पण रक्षण करायला सांगितलेलं आहे. आणि म्हणून त्याच्यासाठी वज्रोली मुद्रा सांगितलेली आहे. ती लगेच त्याच्या खाली आली बघा. म्हणजे सूत्र सांगताना क्रमवार त्याची आखणी असते ग्रंथ आखताना. त्यामुळे विपरीत करणी मुद्रा इथे सांगितली, ज्याच्यामध्ये आपल्याला ऊर्ध्व बिंदूचं रक्षण किंवा अमृत बिंदूचं रक्षण करायला सांगितलंय. आता खाली 2 मुद्रा सांगितल्या ज्याच्यामध्ये अधो बिंदूचं रक्षण करायला सांगितलेलं आहे. आता खालच्या ज्या 2 मुद्रा मी सांगणार आहे या ऐकायला थोड्याशा विचित्र आहेत, परंतु आपल्याकडे तंत्र मार्ग नावाचं तंत्र म्हणून मार्ग एक आहे, ज्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी या कालौघाने त्याच्याकडे विचित्र नजरेनं बघितलं गेलं, की करणी करणे, कोणावर तरी काहीतरी करणे, अशा पद्धतीत त्याच्यावर म्हणजे काला जादू वगैरे अशा पद्धतीत त्याच्याकडे बघितलं जातं. तर हा जो आहे याला तंत्र मार्ग असं नाव आहे. म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला एक साधं उदाहरण देऊन सांगतो, की आपण नेहमी ह्याच्यात बघतो की कुठलंही आपण यंत्र का बनवतो? तर यंत्र माणसाचं काम सुलभ करण्यासाठी आहे, बरोबर? तर हे सुलभ करण्यासाठी आपण एखादं यंत्र कुठलंही वापरलं तर ते आपलं काम लवकरात लवकर
कमी वेळेत आणि जास्त एफर्ट न लावता किंवा कमी एनर्जी खर्च करता आपल्याला शक्ती प्राप्त करून देतं किंवा अपेक्षित काम आपल्याकडनं घडतं. म्हणून आपण यंत्र वापरतो. उदाहरणार्थ मोबाईल जर मला आता तुम्हाला शिकवायला लातूरला यायला लागलं असतं तर किती कठीण होतं माझ्यासाठी. पण मोबाईलनं आपण काय केलं, एकमेकांच्या समोर आता उभे असल्यासारखेच आहोत. मग यंत्रानं आपलं काम सुलभ होतं, वेळ पण वाचतो. या दोन्ही गोष्टी आहेत. मग यंत्र ही वस्तू जी आहे ती वाईट तर नक्कीच नाहीये, पण आज मोबाईलचा गैरवापर सुद्धा होताना दिसतोय. मग तसंच काही लोकांनी गैरवापर केला म्हणून यंत्र चुकीचं आहे अशातला भाग नसतो. परंतु यंत्राची पद्धत ज्यांनी शोधून काढली त्यांनी ती लिहूनही ठेवली. त्याचा वापर जगानं कसा केला हा पुढची गोष्ट आहे. पण अशी जी यंत्र वापरली, तंत्र विद्या ज्याला आपण म्हणतो, अथर्ववेदापासून त्याची सुरुवात आहे. त्याच्यामध्ये छोटी छोटी यंत्र आपल्याला सापडतात की तिथून आपल्याला ह्या सर्व गोष्टी पुढे आलेल्या आहेत. तर काही यंत्र किंवा तंत्र ही बनवली गेली आणि त्याचा वापर आपल्याला योगमार्गात पुढे जाण्यासाठी करता यावा म्हणून त्याची रचना केली. परंतु काही लोक वाईट बुद्धीने प्रेरित होऊन त्यापासून सिद्धी मिळवून त्याचा गैरवापर करू लागले आणि ज्याला आपल्या समोर काही रिझल्ट आज जे काही बघायला मिळतं ते आपल्या समोर असतं. परंतु या गोष्टी अशा दृष्टीने जर बघितल्या आणि वैज्ञानिक दृष्टी त्याच्याकडे बघण्याची ठेवली तर थोडं, किंवा आध्यात्मिक दृष्टी हा सुद्धा एक वेगळा मुद्दा आहे. वैज्ञानिक आध्यात्मिक असावं, वैज्ञानिक असू नये का? असावं. कदाचित आज आपल्याला वैज्ञानानं गणित नसतील सुटली तर आपण त्याच्याकडे वैज्ञानिक दृष्टीनं बघू तरी शकतोय आज. पण ती गोष्ट जर माहितीच नसेल तर मात्र आपल्याला शक्य नाही, कारण इथे ऋषींनी त्या अभ्यास करून काहीतरी सांगितलं आणि आपण त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तर त्यांनी जे काही अभ्यास करून त्याचे रिझल्ट सुद्धा लिहून ठेवले ते खोटे म्हणायला लागतील. तसं न करता त्याच्याकडे थोडस आपण वैज्ञानिक दृष्टीनं हळूहळू बघायला शिकू. पुढे मागे याच्यात पण शोध लागतील. तर ह्याच्यात आता पहिली मुद्रा म्हणजे 3 मुद्रा इथे सांगितल्यात बघा. पहिली आता आपण बघितली विपरीत करणी, ज्यानं आपल्याला अमृत बिंदूचा स्त्राव रोखता येतो. दुसरी आहे वज्रोली. वज्रोली अभ्यसेद्यस्तु स योगी सिद्धिभाजनम लभ्यते यदि तस्यैव योगसिद्धिः करे स्थिता अतीतानागतम वेत्ती खेचरीच भवेत् ध्रुवम. याच्यामध्ये वज्रोलीचा अभ्यास करणाऱ्या योगींना सिद्धी लवकर प्राप्त होते असं म्हटलंय. आणि त्याला काय होतं तर त्याला भूतकाळातील अतीत आणि अनागत, भूतकाळातील आणि भविष्य काळातील हे 2 शब्द लक्षात, म्हणजे संस्कृतचे शब्द आहेत पण ते पुढे येणार योगदर्शन मध्ये पण. अतीत आणि अनागत म्हणजे अतीत म्हणजे जे होऊन गेलेलं आहे ते, आणि अनागत म्हणजे ते जे अजून आलेलं नाहीये ते म्हणजेच भविष्यकाळ. तर याच्यामध्ये आपल्याला अतीत आणि अनागत या दोन्ही गोष्टी कळायला लागतात. म्हणजे भूतकाळातील गोष्टी आणि भविष्य काळातील घटना या आपल्याला कळू लागतात आणि तो खेचरी विद्येत सुद्धा पारंगत होतो. हा वज्रोलीचा गुण सांगितलेला किंवा फायदे सांगितलेले आहेत. 2 फायदे लक्षात ठेवा. परफेक्ट, भूतकाळात आणि भविष्य काळातल्या घटना आपल्याला कळायला लागतात आणि खेचरी मध्ये सुद्धा तो पारंगत होतो. आता याच्यामध्ये कसं करायचं वगैरे या गोष्टी इथे वर्णनच केलेल्या नाहीयेत. त्या फक्त त्यावेळी कालौघानं चालू होत्या. म्हणजे या प्रॅक्टिसेस तंत्र मार्गातल्या असल्यामुळे ते तंत्र ज्यांनी शिकवलं आणि ज्याला आलं अशीच माणसं फक्त करू शकत होती. त्यामुळे त्यांनी इथे त्याचं वर्णन करून ठेवलं नाही की वज्रोली कशी करायची. त्यामुळे इथे त्याचा प्रश्न येत नाही. त्यामुळे बरेच लोक हठप्रदीपिका जे शिकलेले आहेत किंवा ज्यांनी गैरंड संहिता वाचलेली आहे किंवा ज्यांनी हठाचे ग्रंथ नाथपंथीय जे वाचतायत काही, तर त्यांना मग लिहायची हुक्की येते की मी असं असं लिहून ठेवेन. म्हणजे ती इथे काय सांगितलेलं आहे तर शिस्नानं किंवा मूत्रद्वारे हळूहळू कॅथेटर आत सरकवायचा, रबरी कॅथेटर किंवा त्यावेळी ते कमलनाळ असं काही ग्रंथात वर्णन केलेलं आहे. आणि त्यानंतर
क्रमानं, म्हणजे सुरुवातीला पाणी ओढायचं, नंतर दूध आतमध्ये ओढायचं, त्याच्यानंतर मध आतमध्ये ओढायचा, तेल आतमध्ये ओढायचं, अशा पद्धतीत क्रमाने जड पदार्थ किंवा जाड पदार्थ आतमध्ये ओढण्याची सवय लावायची, जेणेकरून शुक्राचा स्त्राव होणारच नाही किंवा शुक्राचं प्रवर्तन हे बाह्य बाजूला न होता अंतर होईल, ज्याच्यामुळे ओजवृद्धी होईल किंवा जे स्खलन आहे ते थांबवणे, अशा प्रकारे याचा उपयोग आहे. तर ही ही जी क्रिया आहे याचा बऱ्याचपैकी उपयोग वाममार्गाने केला गेला. त्यामुळे मग हळू ह्याच्याविषयीची बोलण्याची पद्धत सुद्धा त्यांनी कशी ठेवली आहे, तर त्याचे फायदे फक्त सांगितले तिथे, परंतु क्रिया वगैरे काही वर्णन केलेली नाही आहे. कारण हे तांत्रिकांमध्ये सगळे लोकप्रिय गोष्टी आहेत. आणि तांत्रिक म्हणजे आपला जो धर्म आहे, सनातन धर्म, त्याच्यामध्ये असं काहीही नाही की कुठली गोष्ट वाईट आहे किंवा असं काही नाही. समजा एखादा माणूस वाम मार्गावरचा आहे, तर आपण त्याला असं म्हणू शकतो का की तू योग मार्गावर नाहीच आहेस? भगवान श्रीकृष्णांनीच भगवद्गीतेमध्ये सांगून ठेवलंय की प्रत्येक माणूस हा योगा मार्गावर असतोच. तो कुठल्या तरी पायरीवर असेल. योगी समजा 15व्या पायरीवर असेल, तर वाम मार्गातला जो माणूस असेल तो पहिल्या पायरीवर असेल, असं आपण म्हणू. पण तो योग मार्गावर असतोच. आणि त्याला वरती जाण्यासाठी पद्धत वेगळी जरी असली तरी तो पायऱ्या चढून वरती जाऊ शकतो. त्यांना कधी ना कधी उपरती होईल, कारण वाल्याचा वाल्मिकी झालेला पण आपल्याला माहिती आहे, ग्रंथामध्ये वर्णित आहेत या गोष्टी. जो एकेकाळी दरोडेखोर होता, लोकांना कापून मारत होता, असा माणूस सुद्धा वाल्मिकी ऋषी नावानं प्रसिद्ध झालेला आपण आपल्या ग्रंथामध्ये वर्णित आहे. त्यामुळे प्रत्येकाला वेळ आल्यानंतर या गोष्टीची उपरती होते. कारण का, तर चित्ताचे दोन मी मार्ग सांगितले किंवा चित्ताची दोनच कामं आपल्या शरीरामध्ये आहेत. एक म्हणजे भोग घेणे किंवा जे आपल्याला प्रारब्ध म्हणून आले त्यानुसार आणि समोर जे वर्तमानात आहे त्या गोष्टींचा भोग घेणे, हे त्याचं एक काम आहे. आणि दुसरं अपवर्गाला नेणे किंवा मोक्षाप्रत नेणे माणसाला, हे त्याचं दुसरं काम आहे. त्यामुळे ऑटोमॅटिक माणसाला या गोष्टींपासून उपरती होते आणि त्यांनाही योग मार्गावर येण्याची कधी ना कधी संधी प्राप्त होते. आता अशी जी माणसं असतात त्यांना जर समजा उपरती झाली म्हणजे काय झालं, तर त्यांना प्रत्याहार गवसला. त्यांना उपरती झाल्यानंतर ते डायरेक्ट प्रत्याहाराच्या स्टेजवर जातात. ते बिणायामामध्ये कुठेही पडत नाहीत, ते डायरेक्ट प्रत्याहारावर येतात. म्हणजे असंही माणसाच्या बाबतीत ज्ञानयोग हा जो आहे तो घडवून आणू शकतो. त्याच्यामुळे यावर पण लक्ष दिलं नाही असं करून उपयोग नाही. आपल्याला थोडी माहिती असावी म्हणून सांगितलं. दुसरी आहे अमरोली. अमरीं यः पिबेन नित्यम नस्यम कुर्वन् दिने दिने वज्रोलीम अभ्यसे नित्यम अमरोलीति कथ्यते. जो साधक अमरी चा नित्य अभ्यास करतो, वज्रोलीचा नित्य अभ्यास करतो, त्याच्यामध्ये त्यांच्यामध्ये हे दोन्ही सांगितलेले आहेत. काय दोघांना हे सिद्धी जी म्हटली तुम्हाला की अतीत आणि अनागत गोष्टी पारंगत होतात आणि खेचरीतही पारंगत होतात. त्यामुळे वज्रोली आणि अमरोली या दोन्ही क्रिया त्या इथे फक्त नुसत्या वर्णन केल्या, त्यांचं कुठलंही कशा करायच्या ह्याचं वर्णन इथे मात्र केलेली नाहीये. त्यामुळे टीप जर आली याच्यामध्ये तर फक्त आपल्याला वज्रोली आणि अमरोली यांचं स्वरूप थोडक्यात लिहायचं आहे, फार डिटेलमध्ये जाण्याची गरज नाहीये. याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, तर शुक्राचं क्षरण थांबवण्यापासून एवढंच वर्णन इथे केलेलं आहे. फक्त तेवढंच आपण लिहायचं, फार काही करायचं नाही. आणि भूतकाळ आणि भविष्य काळातील घटना त्यांना कळतात आणि तो खेचरीत पारंग होतो. या दोन गोष्टी मेन्शन करायच्या, पण शक्यतो येत नाही या टिपेला वगैरे. आता इथे अमरवली जी क्रिया सांगितली याच्यामध्ये
त्याच्यामध्ये त्यांनी वीर्याचं पान करायला सांगितलेलं आहे. कपालिक वगैरे जे संप्रदायातले लोक असतात त्यांच्यामध्ये हा एक प्रघात आहे, किंवा ज्याला आपण तंत्रक्रिया म्हणू, अशा पद्धतीत ते त्याचा वापर करत असतात. तर ते सांगण्याचं फक्त तात्पर्य एवढंच की तुम्हाला माहिती असावं. आता आपण आतापर्यंत जो बघितला सरजी. हठयोग बघितला, बरोबर. हा, सर. आपला जो घडा आहे मातीचा आहे, बरोबर. ही संकल्पना एक आहे ना, हठ म्हणजे कशासाठी हठ वापरला, तर आपलं जे शरीर आहे ते सुरुवातीला मातीसारखं आहे. मातीपासूनच घडा बनतो, मातीपासूनच शरीर बनतं. तो घडा जो आहे तो त्याच्यावर प्रक्रिया करून, त्याला तापवून, त्याला उष्णता देऊन आपण अशा पद्धतीत बनवायचा आहे की तो पाण्याला धारण करू शकतो. त्याच्यानंतर त्याला बनवायचा आहे, घडा पक्व करणे असं आपण म्हणतो. की जे तुम्ही जर माठ नुसता आणायचा प्रयत्न केला तर तो लगेच ब्रेक होतो, तुटतो. परंतु तो जर भाजला असेल व्यवस्थित तर तो मात्र व्यवस्थित दीर्घ काळपर्यंत टिकतो. तसं आपल्या शरीरावर आपण जे हठयोगाने काम केलं त्याच्यामध्ये हठयोगामुळे जी उष्णता शरीरामध्ये निर्माण होते त्याच्यानं आपलं शरीर भाजून निघतं आणि तयार होतं. आता हठयोग झाला, मग आता पुढे काय, तर हठयोगानंतर राजयोग करणं हे क्रमप्राप्त आहे. क्रमाने हे करायला पाहिजे, नाहीतर त्याचा काही उपयोग नाही. हठयोगाशिवाय, अभ्यासाशिवाय राजयोग पूर्ण होऊ शकत नाही, असं पण त्यांनी इथे सांगितलंय. जेव्हा राजयोगामध्ये आपण धारणा, ध्यान, समाधी या गोष्टी गृहीत धरतो, तर ती पूर्ण करण्यासाठी आपलं शरीर तसं साथ द्यायला पाहिजे. आपल्याला एका जागी पूर्ण वेळ बसण्याची सवय लागली पाहिजे, तेवढं शरीर आपलं स्थिर बसण्यासाठी तयार झालं पाहिजे. हे सगळं करून घेण्याचं काम वरच्या आसनापासून सगळे जे आहेत गोष्टी, त्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये जे बदल होतात ते म्हणजे हठयोगाने आपलं शरीर तयार केलं. आता त्याला धारणा, ध्यान, समाधी याच्यामध्ये समाधी राजयोगामध्ये काय होतं, तर योगेच्या आपण बघितलं की जेव्हा आपण जसं चक्र आपली वरती वरती आपण महाभूतांवर जसं जसं विजय मिळवत जातो तसं तसं आपण शेवटी कुठे पोहोचणार आहोत, सहस्रारापर्यंत पोहोचणार आहोत. मग तिथे जेव्हा आपण जाऊ आणि आपल्याला परमात्मा आणि आत्मा यांचं एकत्व जाणीव होईल, तेव्हा त्याच्या मनात हे विवेक ज्ञान किंवा विवेक ख्याती हा शब्द मी वापरलेला मागे एकदा, आणि नीट लक्षात ठेवा असं पण सांगितलेलं. कोणाच्या लक्षात असेल तर सांगा बघूया. पुरुष विवेक ख्याती. ख्याती अविकल्पा हा उपाय, म्हणजे हा अविद्येचा अविद्या क्लेश कमी करण्यासाठी. हो, पण विवेक ख्याती याचा अर्थ काय? कमी करण्यासाठी, बरोबर. आत्मा आणि परमात्मा याचं आपल्या स्वरूपाला दोन्हीतला फरक जाणवणं. हा, विवेक ख्याती की आपण जे काही वावरत असतो त्याच्यामध्ये आणि मी म्हणजे असत्य. कोण आहे. हा बरोबर, पण सत्य आणि असत्य याच्यातला फरक कळला म्हणजे विवेक ख्याती ज्ञानाची प्राप्ती झाली. हा ठीक आहे, हे पण बरोबर आहे, कारण हे होणारच आहे. पण एक्झॅक्टली जो विवेक ख्याती या शब्दाचा अर्थ आहे तो म्हणजे काय, तर जेव्हा आपण पाठी पाठी जायला लागतो, म्हणजेच महाभूतांचं एका क्रमानापासून आपण वरपर्यंत गेलो, सगळे सप्त धातूंचं जे मूल आहे ते आपण महाभूत समजून घेतली सगळी, कारण आपण पदार्थ समजत चाललोय ना, आपल्यामध्ये आहेत ते जुने, पाठी 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 चाललो आहोत. त्याच्यानंतर आपण आपलं सत्व म्हणजे चित्त सुद्धा समजून घेतलं, आणि त्याच्या पाठी असणार कोण आहे, चैतन्य किंवा आत्मा. त्याचं ज्ञान किंवा आपला फोकस अंतर बाजूला वळल्यानंतर तो या सर्व त्रिगुणात्मक सृष्टीचा त्याग करतो, किंवा या शरीराकडे जे विषय ज्ञान येत असतं त्याला सोडून देतो आणि त्याच्याऐवजी तो आत्म्याचं ज्ञान करायला लागतो. ही जी वेळ असते त्यावेळी आत्म्याकडे त्याचा फोकस जेव्हा वळलेला असतो तेव्हा त्याला जी ख्याती होते
किंवा त्याला समजतं ते म्हणजे विवेक ख्याती. आणि त्याला काय समजतं तर ह्या बाजूला बसलेलं जो चेतन तत्व आहे ते फक्त द्रष्टा आहे, त्याच्यामध्ये कुठल्याही वृत्ती नाही आहेत, त्याच्यामध्ये त्रिगुण नाही आहेत अशी जाणीव त्याला होते की हे त्रिगुणापासून बनलेलं नसलेलं असं एक तत्व विरुद्ध बाजूला आहे. ही जाणीव त्याला होते, त्याला म्हणतो आपण विवेक ख्याती. आलं लक्षात? की पहिलं किंवा दुसरं लेक्चर ऐकलं तर त्याच्यामध्ये हे आहे. तेव्हा ज्यांनी कोणाला संकल्पनेविषयी थोडी जरी हे असेल त्यांनी हे पाठी जाऊन बघा, कारण पुढे पुढे ह्या संकल्पना सतत येत राहणार. जिथे येतील तिथे थोडक्या स्वरूपात मी एक्सप्लेन करतो, पण तो डिटेल एक्सप्लेन तेव्हाच केलेला आहे. ओके. आता विवेक ख्याती झाली. विवेक ख्याती झाल्यानंतर वैराग्य भाव ऑटोमॅटिक निर्माण होतात. कारण काय तर गुणांपासून बनलेली जी सृष्टी आहे त्यालाच तो आजपर्यंत मी म्हणत होता. परंतु असा योग्याला जेव्हा ज्ञात होतं की अरे मी ही गुणात्मक सृष्टीनं बनलेल्या जगालाच आपलं म्हणत होतो, परंतु मी म्हणजे जो कोणी आहे ती निर्विकल्प अशी शक्ती, चैतन्य शक्ती फक्त बघण्याचं काम आतमध्ये करते, जी शांत आहे, कुठलाही त्याच्यामध्ये वृत्ती उत्पन्नच होत नाही अशा पद्धतीची आहे. मग जेव्हा तो त्याला मी म्हणायला लागतो तेव्हा त्याच्यामध्ये कुठलीही वृत्ती निर्माणच होत नाही. असा जो व्यक्ती असतो त्याला कुठल्या गोष्टीची हाव निर्माण होईल का किंवा कुठल्या गोष्टीविषयी आसक्ती निर्माण होईलच का तर नाही. तो फक्त वस्तूला बघणार, त्याच्याविषयी कुठलंही मत त्याच्या मनात निर्माण होत नाही. थोडक्यात सांगायचं तर म्हणजे पाणीपुरी बघितली परंतु त्याच्या तोंडात लाळ येत नाही, किंवा तो पदार्थ चांगला आहे वाईट आहे त्याच्याविषयीची कुठलीही भावना त्याच्या मनामध्ये निर्माणच होत नाही. असा व्यक्ती ऑटोमॅटिक वैराग्य त्याच्यामध्ये निर्माण, यालाच म्हणतात वैराग्य. ज्ञानाची जी आपली साधनं आहेत, 5 पंचेंद्रिय जी आहेत, त्यांच्याकडून येणारे जे इनपुट आहेत त्याला प्रतिक्रिया द्यायची तो बंद करतो. थोडक्यात सांगायचं तर ही गोष्ट म्हणजेच वैराग्य. आलं लक्षात? ऑटोमॅटिक निर्माण होतो. आता इथे हे शेवटचं सर एक सूत्र आलेलं आहे. हा हॅलो बोला ना. सर. हा एकदा वैराग्य ख्यातीचं आणखीन एकदा थोडं एक्सप्लेन करा. काय म्हणताय? वैराग्य ऐकायला नाही. वैराग्य ख्यातीचं एकदा एक्सप्लेन करा. हा वैराग्य भाव. हा आहे पुढे, लगेच एक्सप्लेन केलंय त्यांनी, पण तरी पण करतो मी. की वैराग्य सुरुवातीला आपण काय केलं तर आपली जी ज्ञानेंद्रिय आहेत त्यांना आपल्या काबूत ठेवा असं सांगितलं त्यांनी. परवाचं लेक्चर जर ऐकलं असेल तर त्याच्यामध्ये आहे, म्हणजे मागच्या आठवड्याचं शेवटचं लेक्चर, त्याच्यामध्ये हे मी सांगितलं की आपल्याला जे 5 ज्ञानेंद्रिय दिलेली आहेत, रसना, त्याच्यानंतर घ्राण, त्याच्यानंतर चक्षु, त्याच्यानंतर कर्ण आणि शेवटचं आपली त्वचा किंवा ज्याला स्पर्शनेंद्रिय असं आपण म्हणतो, या सर्वांपासून आपल्याला ज्ञान होतं. कोणाला ज्ञान होतं तर चित्ताला होतं. आणि त्याचे जे विषय आहेत, डोळ्याचं बघणे हा विषय आहे, कानाचा ऐकणे हा विषय आहे, तसं जिव्हेचा चव घेणे हा विषय आहे आणि स्पर्शाचा स्पर्श करणे हा विषय आहे. ह्या विषयांच्याकडे आपली जी ज्ञानेंद्रिय आहे ती प्रवृत्त असतात सतत, कारण चित्त त्यांना प्रवृत्त करत असतं आणि त्यांच्याकडून सतत इनपुट मिळवणे आणि आनंद घेणे ही चित्ताची वृत्ती असते. हे सतत काम चालू असतं आपल्या. जेव्हा आपण जेव्हा जेव्हा आपण जागृत अवस्थेत असतो तेव्हा आपण नेहमी बघायचं सोडतो का? नाही सोडत. ऐकायचं सोडतो का? नाही सोडत. आपण मिळालं खायला कंट्रोल काही जण करत असतील, परंतु ते काही अंशी झालं, पण आपल्याला आवड निवड ही असतेच, प्रत्येकाला असते, बरोबर आहे. त्यामुळे ह्या पंचेंद्रियांबद्दल आपल्याला सुख मिळवण्यासाठी चित्त सतत प्रयत्नशील असतं आणि त्याला या विषयांपासून परावृत्त करणे म्हणजे प्रत्याहार. म्हणजे इंद्रियांचा विषय हा आहार आहे आणि त्यांना त्यांच्या आहारापासून परावृत्त करणारा तो प्रत्याहार. समजली कन्सेप्ट?
तर हो. हो सर. हो सर. हा मग हा आता सर. प्रत्याहार केला. हा बोला. हा आता तर हे जेव्हा होती स्थिती की ह्या सगळ्या इंद्रियांना तर ते खूप संवेदनशील असतात हो. आणि मग त्यांची संवेदनशीलता एवढी तीव्र असते की आपली हम्म, इच्छा असो नसो ते स्वीकारले जातात आणि हम्म, आपल्या मनाचं नियंत्रण त्याला पुरेसं नाही होत. हा मग आणि त्याच्यासाठी मग जे आपल्या हा बोला हा एवढंच मग म्हणजे हा असं जर झालं तर मग हम्म आपण ही साधना करत गेलो की मग ते काय बधीर होतं काय पण म्हणजे नेमकं हा असं त्याला होतं काय? संकल्पना संकल्पना हीच आहे, लक्षात घ्या. कारण तुम्हाला जर योगी कुठले बघायला मिळत असतील, म्हणजे अगदी ध्यानात बसलेला एखादा जर योगी बघितला तर त्याला मुंग्या लागलेल्या असतील किंवा त्याच्या आजूबाजूला वारुळं केलेली अशी चित्र आपल्याला आजपर्यंत दाखवली. मुंग्या आलेल्या, वारुळं बसलेली आहेत त्याला त्याला परवा एक कुठेतरी फेसबुकवर मी व्हिडिओ बघितला की हिमालयात तो योगी आहे आणि त्याच्या दाढी मिशांपासून सगळीकडे बर्फ साठलाय, तरीही तो योगी तिथे बसलेलाच आढळतो. म्हणजे काय तर त्यांची स्पर्शनेंद्रियाचा इनपुट नाहीसाच केलाय त्यांनी इंद्रियांना ताब्यात ठेवलंय आपल्या. तर ही कला निर्माण करत असताना त्याच्याबरोबर दुसरं काय आहे की तुम्ही आता समजा बर्फात जाऊन तुम्ही तुमच्यासारखा किंवा माझ्यासारखा माणूस जाऊन बसला की -4 टेम्परेचर आहे आणि जाऊन बसलाय तर किती वेळ बसेल? फार फार तर 10 मिनिटं. 10 मिनिटानंतर त्याचे सगळे अवयव बधीर पडतील आणि गँग्रीन होऊन मरायला लागेल, तो त्याच्या पेशी मरायला लागतील. परंतु हठयोग ज्यानं केलेला आहे, तो सिद्ध केलेला आहे, त्या व्यक्तिमत्ते मात्र ही लक्षणं निर्माण होत नाही. शरीर ही त्याला बाधा असत नाही. तो आपला घडा अशा पद्धतीत परिपक्व करतो की तो दीर्घकाळ चालेल, तो बाधा बनणार नाही. घडा म्हणजे शरीर. आलं लक्षात? म्हणून हठयोगाचा अभ्यास करणं हे पहिल्यांदा आवश्यक आहे. आणि त्यानंतर जसं जसं आपण हे इंद्रियांना परावृत्त करण्याची कला आपल्याकडे आणणार त्याला आपण प्रत्याहार म्हणणार. आणि जर हे नाही केलं तर तुमचं चित्त एकाग्रित आत्म्यावर होऊ शकत नाही. कारण का? त्याला सतत इनपुट मिळत राहणार. पाणीपुरी दिसली की तुम्ही धावणार, बरोबर? उष्ण गरम स्पर्श काय असेल तो, शरीर सुख स्पर्श म्हणजे या सगळ्या गोष्टींकडे मन धावत राहणार सतत. मग ते थांबवणं म्हणजे प्रत्याहार. त्यामुळे प्रत्याहारापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला आधीची जी अष्टांग योगातली हे आहेत, अष्टांग आहेत, त्याच्यातली आधीची जी आहेत ती पण उपयोगी पडतात. मनावर विशेषतः नियंत्रण करणाऱ्याला प्राणायाम फार आवश्यक असतो. प्राणायामामुळे आपल्या शरीरात नक्की बदल होतात जे आपल्या मनाला कंट्रोल ठेवायला आपल्याला मदत करतात. प्राणायाम हा त्याच्यातला सर्वात की भाग किंवा महत्वाचा भाग, ज्यानं प्राणायाम म्हणजे मनावर नियंत्रण करता येतं. आता हा जो वैराग्य आपल्याकडे निर्माण झालं, कारण हे इथपर्यंत आपण शिकलो की आधी प्राणायाम पण आपण शिकलो, त्यानंतरच आपण बंधबिंद लावायला शिकलो आणि नंतर मग आपण आता प्राणायाम करून मग काय केलाय, प्रत्याहार केलाय. त्यामुळे आपल्याला हळूहळू वैराग्य यायला लागतं. आता इथे त्यांनी एक श्लोक आलाय, विष्णुर्नाम महायोगी महाभूतो महातपहा तत्वमार्गे यथा दीपो दृश्यते पुरुषोत्तमः. इथे हे उपनिषद जे आहे ते कोणी कोणाला सांगितलंय? सुरुवातीला श्रीकृष्ण पहिल्या अर्जुनाला. हा भगवद्गीता सांगितली. हे उपनिषद कोणी कोणाला सांगितलंय? प्रत्येक उपनिषद म्हणजे काय, तर तर गुरुच्या जवळ बसलेला. विष्णूने विष्णूने ब्रह्माला ब्रह्माला सांगितलंय. हा परफेक्ट, अजिबात विसरायचं नाही. विष्णूने ब्रह्माला सांगितलं. हा मग इथे हा गुरु कोण आहे? गुरु विष्णू विष्णू. आहे. विष्णू. हा विष्णू. मग इथे त्याची महती वर्णन केलेली आहे की विष्णू नावाचा महायोगी हा महात्मा आणि महान तपस्वी आहे. पुरुषोत्तम आध्यात्मिक मार्गावरील साधकांसाठी दिव्याप्रमाणे आहे, लॅम्पपोस्ट सारखे, थोडक्यात सांगायचं तर ज्याला योग मार्गावर जायचं आहे
त्यानं विष्णूकडे कसं बघायचं आहे, तर हा महात्मा महातपस्वी माणूस आहे विष्णू नावाचा, पुरुषोत्तम, पुरुषांमधील सर्वात उत्तम पुरुष, आध्यात्मिक मार्गावरील म्हणजे साधकांसाठी ते दिव्यासारखे किंवा लॅम्प पोस्ट सारखे आहेत, की ज्याचं उदाहरण आपण आपल्यामध्ये घेऊ शकतो, की याप्रमाणे मला महान तपस्वी व्हायचं आहे, अशा पद्धतीत त्यांचं ख्याती वर्णन केलेली आहे. आता इथे वैराग्याचं कारण जे मी मगाशी म्हटलं, की वाल्याचा वाल्मिकी झाला, अचानक कसा काय झाला, तर त्याला अचानक वैराग्य आलं. तो जे काम करत होता ते काम काहीही नाही आहे हे त्याला अचानक समजलं, की मी ज्या माणसावर विश्वास ठेवला किंवा जे मी करतोय त्यातून मला काय मिळणार आहे. जे काही मिळणार आहे ते समोर जो ऋषी बसलेला आहे, समोर जो मला सांगणारा आहे, त्याच्यापेक्षा काहीच नाही आहे. मग मी स्वतःला जर इतका पुरुषार्थ म्हणून माणसांची हत्या करत असेल तर ते व्यर्थ आहे, ही भावना त्याच्यात निर्माण झाली आणि म्हणून त्याला वैराग्य आलं, असं आपण शिकलो. मग डे टू डे आयुष्यात असं आपल्या बाबतीत कसा विचार करायचा की जेणेकरून आपल्याला पण वैराग्य येईल, तर हे या ग्रंथात पण सांगून ठेवलेलं आहे की पुनर्जन्म हा आपल्याकडे स्थायी सांगितलेलाच आहे. आपला जो वेद आहे ते पुनर्जन्माला मानतात आणि त्या अनुषंगाने इथे सगळं लिहून ठेवलेलं आहे की तुम्ही का वैराग्य उत्पन्न करायचं आहे स्वतःमध्ये, तुम्ही वैराग्याकडे जाल याच्यासाठी इथे सोय पण करून ठेवलेली आहे. त्यांनी असं लिहून ठेवलंय काही गोष्टी की ज्या खरोखर आपल्याला वैराग्य उत्पन्न करू शकतील. तीव्रता सांगितली त्यांनी, की विचार करा की एक, बोला काय म्हणताय. पुनर्जन्म जर आपण जेव्हा मानायला सुरुवात करतो तेव्हा असं होऊ शकतं ना की आज जी माझी पत्नी आहे ती मागच्या जन्मी माझी आई असेल, नसेल कशावरून असू शकते. आलं लक्षात. मग अशा मला आता समजा मला जर पुनर्जन्माचं ज्ञान असेल तर कदाचित मला हे समजू शकेल, परंतु ज्या माणसांना वैराग्य म्हणजे काय आणि ते का येतं हे समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला जसजशा सिद्धी प्राप्त होणार तसतसं तुम्हाला अतीत आणि अनागत समजायला लागेल की नाही. मगाशीच सांगितलं मी, बरोबर ना. भूतकाळ आणि भविष्य. हा, अतीत काळात काय घडून गेलंय आणि अनागत म्हणजे पुढच्या काळात काय होणार आहे या गोष्टी त्याला समजायला लागतील. असा जो माणूस असेल त्याला वैराग्य नक्की उत्पन्न का होतं, तर त्याला हे दिसायला लागतात गोष्टी. आज शरीर सुख घेणारी व्यक्ती पत्नी असेल, ती मागच्या जन्मी माझी आई होती म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये वैराग्य भाव का नाही निर्माण होणार. नक्कीच निर्माण होणार. आलं लक्षात. असा ज्या गोष्टीकडे आपण अशा पद्धतीनं बघतो, माझी आई मागच्या जन्मीची आज माझी पत्नी म्हणून आहे, ही जेव्हा भावना असेल तेव्हा काय परिस्थिती असेल, वैराग्यच उत्पन्न होणं. आलं लक्षात. त्यामुळे वैराग्याचं कारण काय, तर ज्या माणसाला त्रिगुणाचे जे भोग आहेत, म्हणजे काय, तर ज्याला समजतं की मला ह्या जन्मामध्ये काही पूर्वजन्मीचे भोग भोगण्यासाठी पण पाठवलेलं आहे आणि नित्य कर्म करून स्वतःला उंच लेवलला घेऊन जायचं आहे योगामध्ये, या दोन्ही कामांसाठी आपल्याला इथे पाठवलेलं आहे. हे ज्याला समजतं तो कुठला मार्ग निवडेल, वैराग्य. वैराग्याचा. त्यामुळे वैराग्याचं कारण काय आहे, तर हेच आहे. परफेक्ट. मला सरांनी बोलल्यावर आनंद झाला की मी शिकवलेलंच त्यांना कळलंय व्यवस्थित. तर सर हे जरा जास्त टोकाचं वाटत नाही हा, म्हणजे हे टोकाचं का हे वाटतं. उदाहरण. हं. हा, त्यांनी काय केलंय सांगा, की तुमच्यामध्ये तीव्र वैराग्य निर्माण व्हावं म्हणून ही गोष्ट केली. आता ह्याचं सौम्यात्मक रूप तुम्हाला बाकीच्या ग्रंथामध्ये पण आढळेल, की हे तुम्हाला आता मी कसं सांगितलं
एक महत्वाची कन्सेप्ट मी मागासपासून परत एकदा उद्धृत करतो की विवेक ख्याती ही कुठे आहे? चित्ताच्या पलीकडे. दोन बाजू विचारात घ्या की चैतन्य शक्ती जी आहे ती बाजूला आहे, ती फक्त दृष्ट आहे, ती कुठल्याही गोष्टीचा भोग घेतच नाही. शरीर सुखाचा आनंद चित्तात जेव्हा उत्पन्न होतो त्या आनंदाला फक्त बघते दृष्टा. चित्तात आनंद उत्पन्न होतोय त्याला ती बघते फक्त. आलं लक्षात? आणि आपल्याला जेव्हा ह्या स्वरूपात यायचं आहे, म्हणजे चैतन्य स्वरूपातच आपल्याला प्रतिष्ठित करायचं आहे, चित्त ही वस्तू नष्टच करायची आहे. आलं लक्षात? अशा ध्येयाने प्रेरित झालेला हा योगी आहे. बरोबर? जेव्हा तो ही सगळ्या गोष्टी करणार आहे तेव्हा त्याला त्याच्याबरोबर अतीत अनागत ज्ञान सुद्धा प्राप्त होतंय. हे पण त्यांनी इथे सांगितलं. प्लस आता दुसरी बाजू ज्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला अपेक्षित आहे ते पण सांगतो की त्रिगुणात्मक सृष्टी जी आहे ती आपल्याला भोगासाठी निर्माण झालेली आहे. म्हणजे मला शरीर का आहे? तर मला डोळ्यांनी बघायचं आहे, मला जिभेनं आनंद घ्यायचा आहे, मला नाकानं वास घ्यायचा आहे, मला कानानं ऐकायचं आहे, मला शरीर सुख घ्यायचं आहे. ओके. त्याचबरोबर मला जे कर्मेंद्रिय दिली त्यानं पण सुख दिलेली आहे. पायू, उपस्थ, लिंग हे जे भाग आहेत त्यांनी पण आपल्याला सुख निर्माण करण्याची प्रोव्हिजनच दिलेली आहे. या सुखामध्ये माणूस चालू आहे, बरोबर आहे. पण माणसाकडे आज सुद्धा म्हणजे जर आज तुम्हीच तुमचा विचार केलात की तुम्ही काहीतरी जन्माला आल्यापासून कर्तृत्व म्हणून तुमचं अस्तित्व तुम्ही टिकवलं, तुम्ही त्याच्यामध्ये ज्ञानवृद्धी केली, तुम्ही तुमच्या पद्धतीनं तुम्हाला जे करून दाखवायचं होतं त्या गोष्टी करून दाखवल्यात, पण आज काहीतरी अपूर्णता आहे म्हणून तुम्ही योगाकडे वळलाय. कदाचित हा तुमच्या पूर्वजन्मीचाही भाग असू शकेल. तुम्ही या पायरीवर होतात, आता तुम्हाला त्याच पायरीवरनं पुढे जायची इच्छा झाली, असं पण असू शकेल. कारण का तर चित्ताचे दोनच काम आहेत. एक म्हणजे भोग भोगणे आणि दुसरं काम काय आहे? अपवर्गाला नेणे. तिकडे नेणे. हा, मग यातलं दुसरं काम त्यांना चालू केलेलं असावं एक भाग, किंवा मागच्या जन्मातल्या ज्या पायरीवर तुम्ही होतात त्या पायरीच्या आज जवळपास आणून तुम्हाला ठेवण्यासाठी म्हणून तिनं मुक्तीचा हा मार्ग जो आहे तो स्वीकारलेला आहे. हे जे त्रिगुणात्मक जग आहे त्याच्यामध्ये ज्या गोष्टी आहेत त्या शाश्वत नाही आहेत, त्या थोड्या दिवसांनी नष्ट होतात. मग आपल्याकडे जे शाश्वत गोष्ट आहे त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी चित्त प्रवृत्त आपल्याला करतच. जेव्हा आपल्याला ही गोष्ट माहिती नसते तोपर्यंत ठीक आहे, पण जेव्हा आता तुमच्या मनामध्ये मी हे बीज रोवलं तर जसं तुम्ही आता ह्याचा अनुभव घेत जाणार तसं वैराग्याकडे ऑटोमॅटिक स्वतःची प्रगती करत जाणार. ही सगळ्यांमध्ये घडणारी नॉमिनल गोष्ट आहे. प्रत्येक योगामध्ये ह्या घटना घडतातच. आलं लक्षात? मग काही जणांमध्ये डायरेक्ट त्यांना वैराग्य निर्माण होतं. कारण का तर ते आदल्या जन्मी तेवढ्या पायऱ्या करून झालेले आहेत, त्यांनी कुठेतरी काहीतरी पाप केलेली असतात म्हणून ते काही गोष्टींपर्यंत थांबतात. परंतु सडनली त्यांना एकदम 50व्या पायरीवर जागा मिळते. एवढे आपण कदाचित सुदैवी नसू किंवा मागच्या जन्मात एवढी काहीतरी पुण्य केली, जन्मजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठल एक कृपा केली असंच सांगतात. बरोबर? त्यामुळे कृपा होण्यासाठी आपल्या एका ठराविक लेवलला आपण जाणं पण अपेक्षित आहे. जसा हा अभ्यास आपण पूर्ण करत जाणार, जसं ह्या मार्गावर आपण चालत राहणार तसे आपण पायऱ्यावरती चढत जाणार आणि त्याच्यामध्ये वैराग्य हे येतं, ऑटोमॅटिक चालत येतं. मग हे तीव्र सांगण्यासाठी, त्याची तीव्रता आणि त्याची महत्व सांगण्यासाठी त्यांनी इथे वर्णन केलंय की ज्या स्त्रीशी आज शरीर संबंधाची इच्छा होते ती माझी मागच्या जन्मीची आई होती, असं जर एखाद्याला कळलं तर त्याला किती त्रास होईल त्या गोष्टीचा. तर त्याच्या वैराग्य यावं म्हणून त्यांनी ही गोष्ट सांगितली. हा घडून येतोय सारखा सारखा, आणि जे त्रिगुणात्मक शरीर आहे ते वेगवेगळ्या पद्धतीचं आपल्याला दरवेळी मिळतंय. त्याच्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन तसा व्हावा म्हणून त्यांनी हे इथे उदाहरण दिलंय. उदाहरणार्थ सर, हा, तीच माणसं बरं. परत परत आपल्या जन्मात अवतीभोवती असणार का?
नाही, आपल्याला जन्मही 84 लक्ष योनीमध्ये मिळतो. याची उदाहरणं आपल्या पुराणात लिहून आत्ताच्या ठेवलेली आहेत. उदाहरणावरून मला असं वाटलं की आपल्या आयुष्यात नाही असणारी तीच माणसं परत परत. नाही, आत्ता ते त्यांनी कशाला सांगितलं की हायलाइट करायला, तुमच्याशी निगडीत त्यांनी उदाहरण दिलंय. म्हणजे माणसाला कधी वैराग्य निर्माण, ही भावना जर निर्माण झाली तर नक्की वैराग्य निर्माण होईल, म्हणून त्यांनी हे उदाहरण दिलं. आलं लक्षात? त्याच्याच बरोबर त्यांनी पुढे पण आणि थोडी उदाहरणं दिलीत की आधी जो बाप होता तो पुढच्या जन्मी त्याचा मुलगा होतो, जो मुलगा होता तो आता बाप आहे. अशा रीतीने जीव या जगात जन्म मृत्यूच्या फेऱ्यात वर खाली फिरत राहतो. आलं लक्षात? जीवात्मा मानवी जीवनात अनेक रूपात जन्म घेतल्यानंतर गुरूंच्या मुखातून आध्यात्मिक ज्ञान प्राप्त करून जीवन मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त होऊन ब्रह्माचा साक्षात्कार करतो. मानव जीवनात फक्त, बाकीच्या जीवनात नाहीये. बाकीच्या ज्या योनी आहेत त्या भोग योनी म्हणून सांगितलेल्या आहेत. ते भोग भोगण्यासाठी आहे फक्त. त्यांच्यामध्ये वैराग्य भाव, त्यांच्यामध्ये आध्यात्मिक वृत्ती ही नसते. परंतु मानवामध्ये मात्र हे स्पेशल जन्म मानवाचा का, तर त्याला हे चित्त नावाचं जे आहे ते आयुध दिलेलं आहे आणि त्याचा वापर करून तो मुक्तीपर्यंत जाऊ शकतो. तर हा साक्षात्कार करून घ्यायचा आहे प्रत्येकानं, म्हणून हे आपल्याला चित्ताची वृत्ती सांगितली. हा बोला सर. एक मिनिट, ते महाविष्णूंचं काही चुकलं तर नाही ना गडबड? काय झालं की त्यांनी इतकं मोठं हठयोग दिला आणि माणसांना इतकं साहित्य दिलं हे करायला आणि एक दिशा दिली आहे आणि हे तुम्ही खूप कष्टाने करा मग तुम्ही असे व्हाल. मग त्यांनी असं का बनवलं सगळं चित्र, असं सगळं करून घेण्यासाठी? ते चांगलं का नाही बनवलं? एवढं सगळं कष्ट करायला लावायचे आणि पुन्हा त्याच मार्गाला न्यायचं आणि मग आधी काही नाही असं बनवलं. कसं आहे, काही गोष्टी या त्या पदाला पोचल्यानंतर कळतात, परंतु लॉजिक मात्र सगळीकडे बसतं. लॉजिक मी सांगू शकतो, परंतु त्या पदाला पोचल्यानंतर आपल्याला काही गोष्टींचा साक्षात्कार होणार, तेव्हाच आपण मानणार. आलं लक्षात? पण काही गोष्टीचं लॉजिक मात्र नक्की समजतं की बेसिक जसं आता तुमचं शिक्षण होईल तेवढ्या ह्या गहन तुमच्या गोष्टी शिरत जातील आणि मग तुम्ही त्याच्यावर विचार करायला प्रवृत्त व्हाल. त्रिगुणांपासून सगळं जग बनलं. सत्व, रज आणि तम हे 3 गुण प्रकृतीचे मूलभूत गुण म्हणून आपण घेतले आणि त्याच्या तरतम भावापासून आपल्याला चित्त नावाची वस्तू दिली. त्या चित्ताला भोगण्यासाठी ज्ञानेंद्रिय आहे, कर्मेंद्रिय काम करून घेण्यासाठी आहे. अशा पद्धतीत आपलं शरीर ही सृष्टी बनली एक प्रकारची आणि ती जिवंतपणे चालवण्यासाठी त्याच्या पाठीमागे असलेली जीव हा जो संज्ञा आहे ती परमात्म्याचाच अंश आहे. बनवलेलं काय नाहीये, तो परमात्म्याचाच अंश आहे. आलं लक्षात? परंतु या ह्याच्यामध्ये भोग भोगणे ही संकल्पना चित्ताशी निगडीत आहे आणि अपवर्गाला नेणे ही संज्ञा सुद्धा चित्ताशी निगडीत आहे. सर, वैराग्य प्राप्तीनंतर समजा चित्ताच्या स्वरूपात किंवा आत्म्याच्या स्वरूपात विलीन झाल्यानंतर पुन्हा पुनर्जन्म नाही, असंच म्हणावं लागेल ना? हो हो, 100% परफेक्ट. आपल्याला करायचं काय आहे, तर चित्त आणि त्याच्याशी म्हणजे त्रिगुणात्मक सृष्टीचा त्याग करून आपण स्वतः म्हणजे चित्त नाही आहोत, त्याच्याऐवजी आपण म्हणजे चैतन्य स्वरूप आहोत ही भावना प्रत्यक्षात आणायची आहे. आता आपल्याकडे फक्त भावनाच आहे, ती प्रत्यक्षात उतरायची आहे आणि ती एकदा प्रत्यक्षात उतरली की तुम्ही या सगळ्यावर नियंत्रण करायला शिकता. म्हणजे या सगळ्यांचा मालक कोण झाला, तर चैतन्य रूप आत्मा. हे लक्षात घ्या. म्हणजे द्यायचं आणि पुन्हा तापही द्यायचा असं आहे. हा, कारण काय, म्हणजे दिलं तर तर दिलं आपण सगळं. केलेले कारण म्हणजे काय, तर सगळ्या आपण प्रकारचे इंद्रिय दिले, ज्ञानेंद्रिय दिले, कर्मेंद्रिय दिले आणि तुम्हाला सगळं दिलं आणि परत सगळं बंद करा म्हणता. आता त्याचं एक सिंपल तुम्हाला काय एवढे घुसलाय तर मी सिंपल उदाहरण देतो की आज आपण क्राईम रेट कमी करण्यासाठी काय करतो, सीसीटीव्ही लावतो. बरोबर आहे ना? बरोबर आहे की? होय सर. तर तुमचा
सीसीटीव्ही लावून आपण लक्ष ठेवतो. मग जुन्या काळी होती की नाही ही संकल्पना? होती, आजही अस्तित्वात आहे. आणि त्याला आपण नाव काय दिलंय? चित्रगुप्त. करा इंग्लिश ट्रान्सलेशन करा, बघूया काय येतं. जो चित्रण करतोय आणि जो गुप्तपणे चित्रण करतोय तो. सीसीटीव्ही आहे, प्रत्येकावर आहे, त्याचा हिशोब आहे आणि त्याला पुढच्या जन्मात ते फेडायचं पण आहे. त्याच्यामुळे ही जी सायकल आहे, ही सायकल ब्रेक करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? तर तुम्हाला चैतन्य शक्तीला समजून घ्यावं लागेल. आपणच परब्रह्म आहोत हे समजून घ्यावं लागेल. आणि हे जे मशीन आहे ते त्याच्या अंदर चाललं पाहिजे, ते चित्तावरनं चालणं नको पाहिजे, हे लक्षात घ्या. त्याचा स्वामी जो आहे त्याच्याकडे त्याचे सगळे अधिकार असले पाहिजेत. हे जेव्हा आपण करणार तेव्हा आपण या जन्ममृत्यूच्या चक्रातून मुक्त झालो, असं हे संकल्पना. आता हृदय कमळात प्रणवाची पूजा. आता काही हे सगळे आपण क्रिया समजून घेतल्या, 3 बंध समजवले, 3 आपल्याला ह्या पण समजवल्या, काय मुद्रा पण समजवल्या. कुठले कुठले 3 बंध? जालंधर बंध, मूलबंध आणि मृत्यू मातंग केसरी. हा उडियान असा बंद. शब्द आहे, उड्डीयान बंध. तर हा पण आपण समजून घेतले, तिन्ही समजले. त्याच्यानंतर मुद्रा कुठल्या कुठल्या बघितल्या? विपरीत वज्रोली, करणी, विपरीत हा, करणी, विपरीत करणी, वज्रोली, वज्रोली, आम्रोली, अमरोली. आम्रोली आणि हा. खेचरी. खेचरी खेचरी पण आधी आहे. सांगितली, पण त्यांनी ती अगोदर सांगितली. पण या तिन्ही आपण क्रमाने समजून बघितल्या. आणि आता त्याच्या खेचरीच्या वेळीच काही एक विषय आलेला होता की आपण जे सगुण ब्रह्म ची पूजा करणे म्हणजे काय? तर आपण वस्त्रालंकारासहित आपण एखाद्या ईश्वराची पूजा करतो, ते सगुण असं आपण ज्याला म्हटलं. आणि निर्गुण जे ब्रह्मचैतन्य आहे ते निर्गुण आहे आणि त्याचा बोध घेणे म्हणजेच त्याला आपण निर्गुण ब्रह्म असं म्हणतो. मग आपल्या शरीरामध्ये जो आत्मा आहे त्याची पोझिशन एक्झॅक्ट कशी आहे, किंवा ज्याला आपण आपलं स्वतःचा आत्मतत्व म्हणतो, ते परमात्म्याचाच अंश आहे. तर मग तो आपल्या शरीरात कुठे आहे आणि त्याला जर प्रसन्न करायचं असेल तर मला काय करावं लागेल? मग त्याच्याविषयी मी सगुण पूजा काही करू शकतो का? काही जणांचं, आता हे जर मी ब्रह्मज्ञान म्हणजे जे मी तुम्हाला ज्ञान सांगितलं की आपल्याला असं असं करायचं आहे, तर काही जणांमध्ये भरपूर शंका निर्माण होतात. काही जणांमध्ये हे थोथांड वाटायला लागतं. काही जणांमध्ये ठीक आहे, मी रोज काय करू मला सांगा, मला हे तुम्ही काय सांगता ते कळत नाही, अशी सांगणारी पण लोक असतात. मी रोज सकाळी 7 वाजता देवाची भक्ती करून त्याला फुलं वाहू शकतो, अशा लोकांसाठी सुद्धा योग आहे. अशा लोकांसाठी सुद्धा आहे की रोज उठतात आणि 10 लोकांना गोळ्या घालतात, अशा लोकांसाठी सुद्धा योग आहे. त्यामुळे सगळ्यांसाठी, सर्वांना घेऊन जाणं, अखंड प्राणी मात्राचं कल्याण करण्यासाठीच परमात्म तत्व हे प्रेरित आहे. आणि ज्या लोकांनी हे ज्ञान लिहून ठेवलं त्या लोकांनी अशा लोकांचा विचार नाही केला असं होऊच शकत नाही. ते सर्व सृष्टीचा चांगलं व्हावं या दृष्टीने विचार करतात. मग त्यांनी सर्वांसाठी सर्व समावेशक अशा पद्धतीत योगाची रचना केली किंवा त्यांच्यासाठी सुद्धा काही गोष्टी सांगितल्या. त्यामुळे ही हृदय कमळात, आपल्या हृदय कमळात प्रणवाची पूजा अशा पद्धतीत त्यांनी इथे सांगून ठेवलंय. पृथ्वी, अंतरिक्ष आणि पाताळ हे तिन्ही लोक, त्याच्यानंतर ऋग्वेद, यजुर्वेद आणि सामवेद हे 3 वेद, त्यानंतर सकाळ, संध्याकाळ आणि मध्यान्ह या तिन्ही संध्याकाळ याला आपण म्हणतो, ऱ्हस्व, दीर्घ आणि प्लुत हे तिन्ही स्वर, त्यानंतर गर्हपत्य, आहवनीय आणि वैश्वानर हे 3ही अग्नी, सत्व, रज आणि तम हे 3ही गुण, हे सर्व प्रणवाच्या अ, उ, म या 3 अक्षरांमध्ये समाविष्ट आहेत. आलं लक्षात? म्हणजे ह्या सर्व सृष्टीच्या समावेशित करणारं एकच अक्षर आहे आणि ती म्हणजे ओम. अ, उ, म सिंपल शब्दात त्यांनी वर्णन केलेलं आहे की सर्व 3ही लोक याच्यामध्ये आले.
सर्व वेदांचं सुद्धा सार म्हणजे ओम आहे. सकाळ दुपार संध्याकाळ तुमच्या म्हणजे ज्यांना समजेल अशा भाषेत सांगण्यासाठी त्यांनी सगळं म्हणजे सर्व जे आहे ते समजवण्यासाठी सर्व म्हणजे काय काय तर हे सुद्धा गोष्टी ओम मध्ये इन्क्लूड आहे. काय काय आहे सगळ्या तिन्ही संध्या ऱ्हस्व दीर्घ प्लुत सगळे स्वर जेवढे आहेत तेवढे अग्नी हे सगळे. हे सर सावकाश लिहून घेतो आम्ही, हे सांगा ना एवढे. चालेल. पृथ्वी अंतरिक्ष आणि पाताळ तिन्ही लोक. ऋग्वेद यजुर्वेद सामवेद तिन्ही वेद. सकाळ संध्याकाळ आणि मध्यान्ह म्हणजे सकाळ दुपार आणि संध्याकाळ तिन्ही संध्या. त्यानंतर ऱ्हस्व दीर्घ आणि प्लुत सर्व स्वर. ऱ्हस्व दीर्घ आणि प्लुत. प्लुत. गार्हपत्य परत सांगा, अहवनीय. हे कळलं नाही गार्हपत्य. आम्हाला. हा गार्हपत्य अग्नीचे हे आहे. गार्हपत्य आहवनीय आणि वैश्वानर. वैश्वानर हे तीनही अग्नी. त्यानंतर सत्व रज तम हे तीनही गुण. हे सर्व ओंकाराच्या अ उ म यामध्ये समाविष्ट आहे. म्हणजेच काय तर आपल्या भोवताली असणारे सर्व गोष्टी यांचा उद्गाता किंवा ज्याच्यामध्ये समाविष्ट आहेत असं एकच अक्षर आहे आणि ते म्हणजे ओम. ओके. सगळ्या गोष्टी समाविष्ट असणारं धन्यवाद. अक्षर कुठलं आहे? ओंकार. अ उ म या 3 ओम. अक्षरामध्ये सगळं हो. जग समाविष्ट आहे. जो ज्ञानी मनुष्य प्रणवाला म्हणजेच भगवंताच्या अक्षराला त्याच्यामध्ये म्हणजे स्वतःमध्ये त्या अक्षरामध्ये भगवंताचा अंश अशा पद्धतीत पाहतो, त्याला नीट समजते की याच ब्रह्मामध्ये सर्व सृष्टी आणि जग त्या पलीकडेही सर्व जे आपल्याला माहिती नाही ते सर्व समावलेले आहे. ते ब्रह्म हे एकमेव सत्य आहे. जगाची उत्पत्ती जगातील संपत्ती आणि उपभोग हे सर्व खोटं तात्पुरतं आणि भ्रामक आहे. ते ब्रह्म हेच सर्वोच्च स्थान आहे जे प्राप्तव्य आहे. म्हणजे जिथे आपल्याला गेलं पाहिजे असं जे स्थान आहे ते फक्त ब्रह्म हेच आहे. या सर्व गोष्टी आपल्याला समजतात असं त्यांनी सांगितलंय की आपण जर आपल्या हृदयाच्या ठिकाणी ओंकाराचं ध्यान केलं म्हणजेच अ उ म या शब्दांचा आपण उच्चारण करून आपण आपल्याला योगा मार्गात पुढे नेलं तर आपल्याला ह्या गोष्टी समजतात. काय समजतात? ब्रह्मामध्ये सर्व सृष्टी आणि जग आणि त्याच्याही पलीकडे सर्व समाविष्ट आहे. ब्रह्म हे एकमेव सत्य आहे. बाकी सगळं त्रिगुणांपासून बनलेलं असल्यामुळे असत्य किंवा अनित्य आहे. कारण त्याला कधी ना कधी मृत्यू आहेच. कुठलीही गोष्ट परमनंट नाही. पण परमनंट काय आहे? ब्रह्म हेच आहे. सत्य पदाला पोचायचं आहे प्रत्येकाला आणि तेही अनंत. जगाची संपत्ती आणि उपभोग हे सर्व खोटे आहे, तात्पुरते आहे, भ्रामक आहे. ते आपल्याला परत परत पुनर्जन्मात टाकत असतं. या सगळ्याचं त्याला ज्ञान व्हायला लागतं. कशामुळे? तर त्यानं जेव्हा हृदय कमळात प्रणवाची पूजा केली त्यावेळी किंवा ज्याला सगुण ब्रह्म असं आपण म्हणतो तसा त्याला जीवाचा साक्षात्कार होतो आणि तो ब्रह्माचा साक्षात्कार होतो आणि तो जीवनमुक्त होतो. ज्याप्रमाणे फुलांमध्ये सुगंध, आता हे पण लिहून घ्यायला पाहिजे, ते आपल्याला म्हणजे लिहितानाची कला आहे की ज्याप्रमाणे फुलांमध्ये सुगंध, दुधात तूप, तिळात तेल आणि दगडात सोनं असतं, त्याचप्रमाणे आपल्या हृदयात कमळ असते आणि म्हणजे त्या कमळाचं वर्णन केलेलं आहे की जे ब्रह्मस्वरूप आहे ते कसं आहे, तर ज्याप्रमाणे फुलात सुगंध आहे, दुधात तूप आहे,
तिळात तेल आहे, तीळ फोडून बघा, बघूया आतमध्ये काय आहे का. सुगंध नावाची गोष्ट शोधून काढा, बघूया फुल पिरगाळून आहे का, नाही. पण मी त्याचं उदाहरण पण तुम्हाला कसं दिलं की आतमध्ये म्हणजे दिवा पेटलेला आहे, त्याचा प्रकाश ही वेगळी गोष्ट आहे आणि ज्योत ही वेगळी गोष्ट आहे. आत्म्याचं आपल्या शरीरातलं स्वरूप कसं आहे, तर तो एके ठिकाणी राहून किंवा तेवत जरी असेल आतमध्ये, त्याच्या फक्त प्रकाशाने आपलं शरीर सर्वत्र जिवंतपणा आपल्यामध्ये पसरतो. ही जी प्रसारित होण्याची क्रिया आहे ती आपण कुठल्या मापात मोजणे किंवा त्याचं हे करणे हे शक्य नाहीये. त्याच्यासाठी उदाहरणच देता येतात. कशी, तर जसं फुलात सुगंध आहे, फुल बघितल्यानंतर आपल्याला वास येतोच. समजा तुम्ही उद्या असं ठरवलं की समोर फुल आल्यानंतर मला त्याचा वास जाणवणार नाही, असं होऊच शकत नाही. आपल्या मोगऱ्याचं फुल पुढ्यात आणलं तर आपल्याला मोगऱ्यासारखा सुगंध कसा हे सांगण्याची गरज नाही. आपण आपल्याला नाकाकडे जर डोळे बंद करून फुल आणलं आणि वास घेतला तर मोगरा असेच शब्द आपल्या तोंडातून येणार. मग हे इतकं प्रिसिजन प्रत्येक फुलामध्ये देवानं ठेवलंय. पण त्याची व्याप्ती कशी आहे किंवा कुठे आहे हे आपण नाही ठरवू शकत. ते आपल्याला जाणीवेतनं आपल्या ज्ञानानं आपण समजून जसे घेतो तसं हे समजण्याची गोष्ट आहे की ही शरीरामध्ये जो आत्मा किंवा चैतन्य तत्व आहे ते आपल्या अस्तित्वाने शरीरामध्ये कसा प्रकाश टाकतं हे आपल्याला समजून घेण्यासारखं आहे. आता इथे त्यांनी कसं वर्णन केलंय, तर आपल्याला हृदकमळ म्हणजे आपल्या जे हृदयाचा भाग आहे तो भाग हे एक कमळाप्रमाणे त्याचं वर्णन केलेलं आहे. हे कमळ कसं आहे, तर ते अधोमुखी आहे. म्हणजे ते जे फूल आहे ते अशा स्वरूपात आहे, माझा हात बघा तुम्हाला दिसत असेल तर अधोमुखी आहे. आणि याला करायचं काय आहे, तर आपण जसं योग मार्गाने हळूहळू पुढे जाणार तसं त्याला आपल्याला असं करायचं आहे. मी पहिल्यापासून कसं सांगत आलोय तुम्हाला की त्याचा फोकस हा जो प्रकार आहे तो आपल्याला आतल्या बाजूने वळवायचा आहे, चित्ताचा फोकस. याला सुद्धा तुम्हाला मी विपरीत क्रिया करायला सांगितली, म्हणजे विपरीत आपण सांगतो. तसंच ह्याचं पण उदाहरण स्वरूप आहे की हे जे हृदय कमळ आहे ज्याच्यामध्ये आत्मा स्थित आहे, अशा जे हृदय कमळ आहे त्याला आपल्याला ऊर्ध्व दिशेनं करायचं आहे. ही संकल्पना आहे, त्याचा आपण अशा अर्थाने घ्यायचा आहे, अर्थ घ्यायचा आहे. आता इथे वर्णन कसं आलंय बघा, तर ओंकाराचं सुरुवातीला वर्णन केलं. हा जो ओंकार आहे त्याचा एक नाद आहे आणि तो अख्ख्या विश्वात आहे, तोच आपल्यामध्ये पण आहे. आणि हा जो नाद आहे त्याचा आपण आस्वाद घेतो, ज्याला आपण म्हणतो अनाहत नाद. आता जर आत्म्याला गुणांच्या स्वरूपात समजून घ्यायचं झालं तर त्याचं पहिलं लक्षण आपल्याला कशा स्वरूपात मिळतं, अनाहत नादाच्या स्वरूपात. मग त्या नादाच्या जवळपास जाणारा जो नाद आपण समजून घेऊ शकतो तो म्हणजे ओंकार आहे. आलं लक्षात? म्हणून तस्य वाचक हा प्रणव हा, अशा पद्धतीत त्याचं वर्णन पुढे योगदर्शन मध्ये येतं. वाचक शब्द हा ओंकार आहे, अशा पद्धतीत त्याचं वर्णन पुढे केलेलं आपल्याला मिळतं. पण इथे हे सगळं संक्षिप्त स्वरूपात गुंफलेलं आहे, पण पूर्णत्वात आहे. जे लोक योगी पदाला पोचलेले असतील त्यांच्यासाठी हे पूर्ण उपनिषद आहे. परंतु जे आता समजून घेत आहेत त्यांना मात्र पुढे सर्व ग्रंथांचं हळूहळू विश्लेषण करणारे ग्रंथ जसे हातात पडत जातील तसं हे पूर्णत्वाला जाणार. म्हणजे मी आज पूर्ण MA योगा शिकवून इथे येऊन बसलो तेव्हा मी तुम्हाला याच्याविषयी पूर्ण माहिती देता येते मला, कारण का तर बाकीच्या ग्रंथांचंही मी त्याच्याबरोबर अवलोकन केलेलं आहे, अध्ययन केलेलं आहे. त्याच्यामुळे हे विस्तारानं मी तुम्हाला समजावून सांगतोय. यातलं काही अंशी ज्ञान हे क्षिप्तच राहणार, कारण का तर मी पूर्णत्वाला पोचलेला योगी नाही जो तुम्हाला सांगू शकेन 100%. परंतु अशा जरी गोष्टी असतील तरी मी माझे जे ज्ञानेंद्रिय आहेत ते उघडे ठेवून विज्ञानात्मक दृष्टीने त्याच्याकडे बघण्याची वृत्ती ठेवतो. ही असली तरी पुरेसं आहे. हळूहळू आपण नक्कीच त्या पदापर्यंत पोहोचू शकतो.
त्यामुळे हे जे त्यांनी सांगितलंय ते ध्यान करण्याची जी पद्धत आहे त्याच्यामध्ये आपल्याला हृदयस्थानी आपला जो अनाहत नाद आहे त्याच्यामध्ये ओंकाराचं आपण ध्यान करू शकतो. अ उ म या अक्षरामध्ये सर्व ब्रह्म सर्व सृष्टी व्याप्त आहे, त्याचा आपण ध्यानासाठी वापर करून घेऊ शकतो. याची महती सांगण्यासाठी त्यांनी हे फुलाचं उदाहरण घेतलंय. त्याच्याबरोबर नादबिंदू म्हणजे त्या नाद हा जो स्वरूप आहे ते ओंकाराचं स्वरूप कसं आहे त्याचं इथे उदाहरण घेतलं. किंवा जेव्हा आपण आतमध्ये वळणार, जेव्हा आपण ध्यान करायला लागणार तेव्हा आपल्याला या ओंकारामध्येच सर्व सृष्टी समावित आहे अशा पद्धतीचं आपल्याला ज्ञान होणार आहे. मग त्या अनुषंगाने आपण प्रणवनाद केला पाहिजे किंवा ईश्वराचाच ते तत्व आहे अशा पद्धतीत आपण प्रणवाकडे बघितलं पाहिजे. तर इथे त्यांनी त्याचा उल्लेख केलेला आहे. योगयुक्त मनुष्य हा अ उ म ही मात्रा जप केल्यानंतर त्याला ब्रह्मसाक्षात्कार होतो आणि या तीनही मात्रांचा मनाचा एकाग्र अवस्थेत गेल्यानंतर त्याला जेव्हा ब्रह्मसाक्षात्कार होतो त्या अवस्थेत त्याची पुण्य पापाची भावना नष्ट होते. आणि म्हणजेच काय तर पुण्यामुळे काय पुढचा जन्म मिळतो, पापामुळे पण पुढचा जन्म मिळतो हे आपण बघितलं. ती जी भावना आहे किंवा त्याचे जे आपल्याकडे गाठोड तयार होतं ते गाठोड नष्ट होते. म्हणजेच काय कर्माचे जे आपण बंधन आहे आपल्याला असं म्हणतो त्या बंधनातून तो मुक्त होतो आणि शुद्ध स्फटिकाप्रमाणे फक्त ब्रह्म उरते म्हणजे चैतन्य तत्व उरते. आलं लक्षात? फक्त ब्रह्म उरते. योगयुक्त मनुष्य हे सर्वोच्च स्थान प्राप्त करतो आणि कृतज्ञ किंवा धन्य होतो. हे याचं वर्णन. आता फक्त 4 श्लोक राहिलेत. तुमचे पेशन्स असतील तर, पण मला वाटते 9:15 झालेत. आपण थांबूया इथे. उद्या 4 श्लोकांनी समारोप करू आणि उद्या अमृतनाद चालू करू. सर अमृतनाद मला मध्ये एक आपल्याला हा बोला विचार. सर उड्डयन बंदला तुम्ही म्हटला होतात की मृत्यू मातंग केसरी म्हणतात. तर त्याचं थोडस मला की ते मी मागं पण वाचलं होतं की मृत्यूरूपी सिंहाला तो सॉरी हत्तीला तो सिंहासारखा वाटतो. म्हणजे ते मला नाही लक्षात आलं नाही नेमकं तेच तुम्ही संकल्पना सांगा. शरीरात वाईज विचार केला तर हत्ती मोठा की सिंह मोठा? मोठा सिंह. हत्ती मोठा. म्हणजे जर संकट म्हणून दोघांकडे बघितलं तर मोठं संकट कुठलं? हत्तीच. सिंह. संकट सिंहच असेल. मृत्यू हे आपल्यासाठी संकट आहे ना. प्रत्येक माणसाला भीती, सर्वात शेवटी भीती कसली असते? तर मृत्यूची भीती प्रत्येक माणसाला असते. प्रत्येक माणसाच्या किंवा प्रत्येक प्राण्याच्या ही स्वरूपात त्याच्याकडे असतेच प्रत्येकाकडे. ज्याला पुनर्जन्म सिद्ध करणारे काही लोक विवाद मध्ये जेव्हा पडतात की तुम्ही पटवून दाखवा की पुनर्जन्म असतो, मग त्यांना हे किंवा पूर्वजन्मीचे आपल्यावर संस्कार असतात हे सिद्ध करण्यासाठी मृत्यूची भीती हा संस्कार आपल्यावर जन्मोजन्मी होत आलेला आहे. त्यामुळे प्रत्येक प्राणी हा मृत्यूला घाबरतोच. हा जो मृत्यू आहे त्याचं वर्णन हत्ती एवढ्या आकाराचं संकट अशा पद्धतीत केलेलं आहे. परंतु हत्ती कधी मुद्दाम होऊन वाघाला मारायला जाताना तुम्ही बघितलं, आपल्या सिंहाला मारायला जाताना बघितलायत का? सिंह हा मात्र जंगलाचा राजा म्हणून ओळखला जातो कारण तो अजिंक्य आहे. हत्ती स्वतःहून सिंहाशी पंगा घेताना कधी बघितलं का? नाही. म्हणजे तो त्याच्यापासून दूर राहतो. मृत्यूरूपी हत्ती समोर कशाप्रमाणे आहे? सिंहाप्रमाणे आहे असं सांगितलेलं आहे. त्याच्यापासून दूर राहतो हत्ती सुद्धा. अशा म्हणून त्याला मृत्यू मातंग केसरी अशा पद्धतीत त्याचं वर्णन केलेलं आहे. ठीक आहे. आता फक्त 4च श्लोक राहिलेत, तेवढे पूर्ण करूया उद्या आणि मग आपण अमृतनादला सुरुवात करूया. ओके. मला वाटलेलं आज संपेल आणि आपण अमृतनाद जाऊ, पण सरांनी 1-2 प्रश्न उपस्थित केले. चांगलं वाटलं. काही प्रॉब्लेम नाही. कधी असले प्रश्न काही असतील तरी विचारा.
इवन आपले तर राम सर सुद्धा बऱ्याच गोष्टी अशा म्हणजे मी त्यांच्याकडूनच शिकलोय. त्याच्यामुळे त्यांच्याशी सुद्धा अशा गोष्टींची चर्चा केलीत की सर पण खूप डिटेल सांगतात एकदम. चालेल. ओके. सर आजचा हरिओम सर. आजचा तास छान झाला सर. थँक्यू. थँक्यू आजचा सर. तास छान झाला थँक्यू. एकदम.